ही कथा ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. खरे अनुभव आणि अद्भुत कथा. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये अनेक संतांनी लोकांना मार्गदर्शन केले आहे, पण त्या संतांमध्ये एक नाव अत्यंत अद्भुत, रहस्यमय आणि चमत्कारिक मानले जाते. ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोटमध्ये प्रकट झालेले स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर अनेकांच्या मते ते दत्तदेव होते आणि अवतार होते दत्तदेवांचे. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांचे संकट दूर करतात, मार्ग दाखवतात आणि संकटात धावून येतात. स्वामी समर्थांचे नाव घेताच एक वाक्य प्रत्येक भक्तांच्या मनात येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य अनेक भक्तांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे. आज आपण स्वामी हे वाक्य अनेक भक्तांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे. आज आपण स्वामी समर्थ महाराजांबद्दलची एक खऱ्या अनुभवावर आधारित कथा जाणून घेणार आहोत. ही ऐकताना भक्ती आणि श्रद्धेने मन भरून येईल. स्वामी समर्थांचा अक्कलकोटमध्ये प्रकट होण्याचा चमत्कार. स्वामी समर्थ महाराज अचानक अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. त्यांचा जन्म, मूळ, घराणे किंवा बालपण याबद्दल फारशी माहिती इतिहासात मिळत नाही. म्हणूनच अनेकांना वाटते की ते साधे मानव नव्हते, तर दिव्य शक्ती होते. अक्कलकोटमध्ये आल्यावर त्यांनी अनेक वर्ष लोकांना मार्गदर्शन केले. ते कधी एखाद्या वडाच्या झाडाखाली बसायचे, कधी गावात फिरायचे, तर कधी अचानक एखाद्या भक्ताच्या घरी जाऊन त्यांचे दुःख दूर करायचे. त्यांच्या आसपास नेहमी भक्तांची गर्दी असायची. कोणी रोगातून मुक्तीसाठी येत असे, कोणी आर्थिक संकटातून सुटण्यासाठी, तर कोणी फक्त स्वामींच्या दर्शनासाठी. आजही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज टेम्पल येथे हजारो भक्त दररोज दर्शनासाठी येत असतात. हा एक खरा अनुभव आहे. संकटात स्वामींची मदत ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील एका कुटुंबाची. त्या कुटुंबावर अचानक मोठे आर्थिक संकट आले होते. व्यवसाय बंद पडला होता, कर्ज वाढले होते आणि घरात सतत तणावाचे वातावरण होते. त्यांच्या घरातील आजी स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. ती रोज स्वामींचे नामस्मरण करायची. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. एक दिवस तिने घरच्यांना सांगितले की आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घ्यावे. सुरुवातीला घरातील लोकांना फारसा विश्वास नव्हता, पण शेवटी ते सर्व अक्कलकोटला गेले. ते मंदिरात पोहोचले आणि स्वामींच्या समाधीसमोर बसून मनापासून प्रार्थना केली. त्या रात्री त्या घरातील मुलाला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की एक साधू त्याला म्हणत होता, घाबरू नकोस, सर्व ठीक होईल. त्यापासून नवीन मार्ग सुरू होईल. सकाळी उठल्यावर त्याने हे स्वप्न घरच्यांना सांगितले. काही दिवसांनी त्याला अचानक एक नवीन कामाची संधी मिळाली. हळूहळू घरातील परिस्थिती सुधारली आणि कर्जही फिटले. त्या कुटुंबाला पूर्ण विश्वास आहे की तो साधू म्हणजे साक्षात आपले स्वामी महाराजच होते. स्वामी समर्थांची आणखी एक चमत्कारिक अनुभव म्हणजे स्वामी समर्थांच्या भक्तांकडून अनेक अनुभव सांगितले जातात. काही लोक सांगतात की संकटाच्या वेळी अचानक कोणीतरी मदत करून गायब होतो आणि काहींना स्वप्नात स्वामी दिसले आणि योग्य मार्ग दाखवला. अनेक भक्त सांगतात की जेव्हा मनापासून स्वामींचे नाव घेतले जाते, तेव्हा जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात. स्वामी समर्थांनी आणखी एक प्रसिद्ध वचन म्हणजे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही. ही भावना आजही लाखो भक्तांच्या मनात जिवंत आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण का करावे? भक्तांचे मते, स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन शांत होते, संकटात धैर्य मिळते, जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर येण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच अनेक
भक्त रोज सकाळी आणि रात्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात. आजही स्वामी समर्थ जिवंत आहेत का? अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामी समर्थ आजही त्यांच्या भक्तांसोबत जिवंत आहेत. संकटात ते संकेत देतात, स्वप्नात मार्ग दाखवतात किंवा योग्य चुकीच्या माध्यमातून मदत करतात. म्हणूनच भक्तांच्या मनात एक श्रद्धेचा भाव आहे. स्वामी समर्थ कधीच गेले नाहीत, ते आजही भक्तांसोबतच आहेत. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र होते. त्यांच्या जीवनातील कथा आणि भक्तांचे अनुभव हे आजही लोकांना आशा आणि धैर्य देतात. जर तुम्हीही मनापासून स्वामी समर्थांचे नाव घेतले तर कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादा चमत्कार घडू शकतो. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय.